नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रो, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे, कारण यासाठीचा आता शासनाने शासन निर्णय निर्गमित करून देखील माहिती दिलेली आहे. पण मित्रो, जे शेतकरी या 4 निकषामध्ये बसतील तेच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत. आता ते 4 निकष नेमके महत्त्वाचे कोणते आहेत? चौथा निकष अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या निकषामध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला कर्जमाफी ही मिळणार आहे. तर हे 4 निकष आणि चौथा महत्त्वाचा निकष कोणता आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कधी कर्ज घेतलेलं असलं पाहिजे तर तुमची कर्जमाफी ही होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली, लक्षात घ्या, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली, म्हणजे 31 मार्च 2026 अखेरपर्यंत परतफेड ज्यांनी केलेली नाही अशी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम, म्हणजे तुमची मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते अशा शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. यामध्ये जमीन धारणेचं क्षेत्र विचारात न घेता हे 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्ज जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे 4 निकष. आता या 4 निकषामध्ये जे शेतकरी बसतील ते या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. आता 4 निकष नेमके कोणते आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. उपरोक्त कर्जमाफी, त्याचबरोबर एक वेळ समझोता म्हणजेच OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट व प्रोत्साहन लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. तर आता ते 4 निकष कोणते आहेत पहा, लक्ष देऊन ऐका. नंबर 1, सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. तर वैयक्तिक शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज असेल तरच या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यानंतर नंबर 2 चा निकष आहे, या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. तर ज्यांना शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ जो आहे, म्हणजे 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन जे दिलं जाणार आहे त्याचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर नंबर 3 चा निकष आहे, सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तर लक्षात घ्या, तुम्ही जर राष्ट्रीयकृत बँकेकडून, खाजगी बँकेकडून, प्रादेशिक ग्रामीण बँकेकडून किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमचं हे कर्ज जे आहे ते माफ होणार आहे. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. आता ज्या शेतकऱ्यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेला आहे आणि त्या संस्थांनी स्वतःच्या निधीतून हे कर्ज वितरित केलेला असेल तर ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. आता चौथा जो निकष आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. या चौथ्या निकषामध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला कर्जमाफी ही होणार आहे. चौथा निकष महत्त्वाचा कोणता आहे, तर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे. तर वरती जे आपण 3 निकष पाहिलेले आहेत, या 3 निकषामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सर्वप्रथम केलं जाईल. तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. तर लक्षात घ्या, तुमची ॲग्रीस्टॅक वरची नोंदणी जी आहे ती कंपल्सरी पाहिजे, अनिवार्य पाहिजे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्यामुळे हा चौथा जो निकष आहे हा सर्व कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निकष आहे. तो म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲग्रीस्टॅक नोंदणी असली पाहिजे. तुम्हाला फार्मर आयडी रजिस्ट्रेशन नंबर जो आहे
तो मिळालेला असला पाहिजे, तरच तुमची कर्जमाफी ही होणार आहे, तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रहो, जे शेतकरी या 4 निकषामध्ये बसतील अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी ही मिळणार आहे. हे महत्त्वाचे 4 निकष हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेतलेलं आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत, माता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला म्हणजे शेअर करायला नक्की विसरू नका. या कर्जमाफी संदर्भात आपले आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा कर्जमाफी संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा. कर्जमाफी संदर्भातील पुढील अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.